नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयात जी घटना घडली आहे, खरं तर त्या घटनेवर राजकीय वर्तुळातून टीका टिप्पणी सुरू झाली आहे आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। केंद्रीय मंत्री भारती पवार आपल्यासोबत जोडलेले गेले आहे। सर्वप्रथम भारती पवारजी, आपलं न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत। खरं तर नांदेडमध्ये जी घटना घडली, सर्वप्रथम त्यावर तुमची प्रतिक्रिया। मी देखील त्याबद्दल मीडियातनं माहिती घेतली आहे आणि ही घटना जी आहे ती गंभीर आहे। त्या संदर्भात तिथलं प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधी आणि आमचे मंत्री सुद्धा व्हिजिट करत आहेत। त्यातले नेमकी काय घटना आहे यावर सविस्तर प्रेस देखील होणार आहे, परंतु अचानक हे घडण्यामागचं कारण अजून कळलेलं नाहीये। परंतु मी देखील माननीय आरोग्यमंत्री सावंत साहेबांशी बोलणार आहे। आता त्या सगळ्यांच्या व्हिजिट तिथे चालू आहेत। अगदी अनेक महत्त्वाचे म्हणजे अनेक आरोप यासाठी केले जात आहेत। औषध वेळेवर पोहोचला नाहीये असं देखील आरोप होतोय। याबद्दल काय अधिक आहे? खरंच असं काही आहे का? कारण कुपोषणाचा मुद्दा देखील या संदर्भात जोडला जातोय कुठेतरी। या संदर्भात मी एवढंच म्हणते की केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यावर सुविधा देण्यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून पेशंटला ट्रीटमेंटसाठी सुविधा देत असतात। मग त्यामध्ये केंद्र सरकारचं वेगळं बजेट असतं, राज्य सरकारचं वेगळं बजेट असतं। NHM मधून देखील आम्ही राज्यांकडनं प्रस्ताव घेत असतो की कुठल्या प्रकारची औषधं तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्या संदर्भात ते प्रस्ताव मंजूर होतात आणि बजेट दिलं जातं। आता इथे नेमकं काय आहे या बाबतीत सविस्तर माहिती घेण्याचं काम चालू आहे, परंतु त्या व्यतिरिक्त जिल्ह्यातला पण DPDCचा निधी असेल किंवा राज्य सरकारचा निधी असेल, हा देखील औषध खरेदीसाठी वापरता येतो आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तो वापरलाही जातो। परंतु प्रत्यक्षात आता नेमक्या कुठल्या केसेस होत्या, कोमॉर्बिड होत्या का, काय डिसीज नेमका काय डायग्नोसिस आहे, त्या बाबतीत सविस्तर माहिती आल्याशिवाय यावर बोलणं उचित ठरणार नाही। अगदी भारतीजी, खरं तर ठाण्यातील कळव्यामध्ये देखील अशाच प्रकारची घटना घडली होती। त्यावेळीही मोठ्या प्रमाणात राजकारण पेटलं होतं, अनेक टीका टिप्पणी झाल्या होत्या आणि आता नांदेडमधली ही घटना, खरं तर राजकारण बाजूला ठेवता या घटना अतिशय धक्कादायक आहे। मात्र आरोप हा होतोय की याकडे गांभीर्याने लक्ष दिलं जात नाहीये। हे बघा, कुठलेही आरोप प्रत्यारोप होण्यापूर्वी आरोग्याच्या बाबतीत कधी कधी काय होतं की प्रायमरी लेवलला पेशंट पोचतो, तो बराच सिरियस असतो, तिथून त्या सुविधा नसल्यामुळे त्याला सेकंडरी आणि टर्शरी केअरकडे पाठवण्यासाठी कधी कधी वेळ लागतो आणि मग त्या प्रवासादरम्यान दुर्दैवी मृत्यू पण होतो। मागच्या काही घटनांमध्ये पण माननीय स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी व्हिजिट केली होती ठाण्याच्या रुग्णालयात आणि त्यामध्ये सुद्धा काही पेशंट हे कोमॉर्बिड होते, जे लेट पोचलेले होते। हे तिथल्या स्थानिक डॉक्टरांनीच दिलेला अहवाल आहे। मला वाटतं कधी कधी झालेला उशीर आणि ट्रीटमेंटला प्रतिसाद प्रत्येक बॉडीचा, तर हा पण मुद्दा असतो। परंतु याच्यामध्ये मी एक आरोग्य राज्यमंत्री म्हणून मी एवढंच म्हणेल की आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण याच्यात न करता आमचं ते काम आहे, आमची ती जबाबदारी आहे आणि आम्ही ह्या सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत। परंतु याच्यात नेमकं काय घटना घडली आहे नांदेडच्या बाबतीत, ती सविस्तर नक्कीच या बाबतीत चर्चा केली जाईल आणि त्या बाबतीत अहवाल सुद्धा घेतला जाईल। अगदी भारतीजी, खरं जर या ज्या घटना झाल्या त्या खरंच दुर्दैवी आहे, मात्र राज्यात पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत किंवा काय खबरदारी ही शासनाकडून घेतली जाईल? जी नक्कीच, आपण खूपच महत्त्वाचा प्रश्न आता जो सांगितला की या बाबतीत खबरदारी घेण्याची गरज पण आहे आणि त्या बाबतीत सरकार काय करत आहे। केंद्र सरकार ह्या बाबतीमध्ये वेळोवेळी गाईडलाईन्स राज्यांना निर्देशित करत असतं, पाठवत असतं आणि आता तर केंद्र सरकारने जे काही आजार आहेत जे खूप सातत्याने गंभीरपणे पुढे येत आहेत, मग डायबिटीज असेल, मग हायपरटेन्शन असेल, या बाबतीत स्क्रीनिंग सुरू केलेलं आहे। म्हणजे 30 वर्षे वयावरील सगळ्यांचं कंपल्सरी स्क्रीनिंग आज आमच्या हेल्थ अँड वेलनेस सेंटरला करण्यात येत आहे आणि त्यामध्ये आत्ता आमचा सेवा पखवाडा जो चालू होता 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, यामध्ये प्रत्येक ठिकाणी मेडिकलचे कॅम्प्स घेतले गेले। मेडिकल कॉलेज असतील त्यांनी हेल्थ अँड वेलनेस सेंटरला जायचं आहे,
जिल्ह्याच्या टीमने हेल्थ अँड वेलनेस सेंटरला जायचं आहे. त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सरचे देखील स्क्रीनिंग केली गेली. हा सगळा डेटा आज आमच्याकडे अवेलेबल आहे. किती गावांमध्ये, किती जिल्ह्यांमध्ये ही तपासणी झालेली आहे. मग ओरल कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल, सर्वायकल कॅन्सर असेल, या बाबतीत सुद्धा स्क्रीनिंग करण्याचं काम चालू आहे. परंतु कुठेतरी कधीतरी उशीरही होतो आणि दुर्दैवाने अशा घटना घडतात आणि त्या बाबतीत सरकार वेळोवेळी सूचनाही देत आहे आणि हे स्क्रीनिंग कॅम्प जास्तीत जास्त करून घेण्यावर सरकारचा भर आहे. अगदी. भारतीची नांदेडमध्ये जी घटना झाली आहे त्यात लहान मुलांच्या मृत्यूचा समावेश जास्त आहे. नवजात बालकं दगावली गेली आहे. याचं नेमकं कारण काय असावं याबद्दल प्रशासनाकडून तुमच्याकडे काही माहिती दिली गेलेली आहे का? काय नेमकं याचं कारण असेल? नाही, मी देखील मीडियातनंच ही माहिती मला मिळाली आणि आम्ही देखील माहिती घेत आहोत. परंतु आता सन्माननीय मंत्री महोदयांच्या आणि तिथल्या पूर्ण प्रशासनाचे तिथे व्हिजिट चालू आहे. नेमकं तिथले पण जाणून घेण्याचं काम चालू आहे की काय झालंय, काय डायग्नोसिस आहे किंवा कशामुळे कॉज ऑफ डेथ काय आहे. या संदर्भात एक प्रेस नक्की होईल आणि त्या बाबतीत सविस्तर माहिती दिली जाईल. अगदी. भारतीजी, खरं तर याशिवायच कांद्या प्रश्नासंदर्भात देखील माझ्याकडे तुमच्यासाठी प्रश्न आहे. खरं तर कांद्यावर आता कधीपर्यंत तोडगा निघू शकतो? कारण जरी मागे घेण्यात आले असले, संप जरी मागे घेण्यात आले असले तरी तोडगा मात्र प्रत्यक्षात हा निघणं अद्याप बाकी आहे. नक्कीच आपण म्हणालात तसं नाशिक जिल्हा हा कांदा असेल, द्राक्ष असेल यासाठी विशेष प्रचलित आहे. मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पन्न इथे होतं आणि गेल्या 13 दिवसांपासून इथल्या मार्केट कमिट्या बंद होत्या, व्यापार बंद होते. काल व्यापाऱ्यांशी चर्चा झाली आणि याच्या आधी देखील व्यापाऱ्यांनी भेटी घेतल्या होत्या आणि मुंबईला पण एक मीटिंग झाली होती. सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय आणि केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल यांच्या अध्यक्षतेखाली ती मीटिंग झाली. तिथेही काही प्रश्न मांडले होते आणि व्यापाऱ्यांनीही त्यांच्या अडचणी सांगितल्या होत्या. त्या बाबतीत परत एक दुसरी मीटिंग दिल्लीला माननीय केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल यांच्या ऑफिसमध्ये कार्यालयात झाली होती आणि पणन मंत्री सत्तार साहेब देखील तिथे उपस्थित होते आणि मी देखील तिथे होते आणि आम्ही हाच मुद्दा होता की काही प्रश्नांवर व्यापाऱ्यांच्या ज्या काही अडचणी होत्या त्या बाबतीत तोडगा काढावा. या बाबतीत माननीय पियुषजींनी सांगितल्याप्रमाणे काही प्रश्न हे हायर कमिटीकडे गेलेले आहेत, ज्या कमिटीच्या रिपोर्टवरनं आपल्याला पुढे निर्णय घेता येईल. परंतु आजच्या परिस्थितीत मात्र काल ज्या व्यापाऱ्यांची एक मीटिंग झाली आणि इथे सन्माननीय पालकमंत्री भुसे साहेब आणि आम्ही दोघंही त्या मीटिंगला होतो आणि काही बाबतीत त्यांचेही प्रश्न रास्त आहेत, त्यावर आमची पाठपुरावा चालू आहे. आम्ही देखील सरकारकडे वेळोवेळी त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत आणि त्या पार्श्वभूमीवर कालचा संप मागे घेण्यात आला आहे. आजपासून बाजार कमिट्या खुल्या झालेल्या आहेत. मी आपल्या माध्यमातून सगळ्या व्यापारी बंधूंचे आभार देखील मानते. परंतु आज शेतकरी अडचणीत आहे आणि कांदा शिल्लक आहे. तो कांदा विक्रीसाठी गेल्या 13 दिवसापासून बाजारात येऊ शकला नाही आणि म्हणून हा संप मिटणं खूप गरजेचं होतं. आज मार्केट कमिट्या खुल्या झाल्यामुळे नक्कीच याचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि भविष्यातही यावर मार्ग काढण्यासाठी आमचा वेळोवेळी सरकारकडे आम्ही देखील पाठपुरावा करणार आहोत. अगदी. भारतीजी, हा संप मागे घेण्यात आलाय, मात्र संप काळात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात मालाचं नुकसान झालेलं आहे. त्यावर नेमका तोडगा काय? या शेतकऱ्यांच्या नुकसानाचं नेमकं कशा प्रकारे भरपाई त्यांना दिली जाणार? नाही, यामध्ये सरकारच्या ज्या एजन्सीज आहेत, नाफेड असेल किंवा NCCF असेल, या माध्यमातून खरेदी चालूच होती. ती खरेदी मार्केटमध्ये नव्हती, ती FPOच्या माध्यमातून चालू होती आणि शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठीच हा निर्णय पण घेण्यात आलेला होता. परंतु आता एक मार्केट खुलं झाल्यामुळे एक चांगली स्पर्धा होते आणि जिथे चांगला भाव मिळेल, मग तो मार्केटचा असेल, नाफेडचा असेल, NCCFचा असेल, तिथे शेतकरी माल विकू शकतो. जो चांगला भाव असेल तिथे, जिथे शेतकऱ्याचा फायदा असेल तिथे. शेतकऱ्यांचं यामध्ये नुकसान होऊ नये यासाठीच ही खरेदी सुद्धा त्या दिवशी वाढवण्यात आली आणि परत नाफेड आणि NCCF 2 लाख मेट्रिक टन खरेदी करणार या पार्श्वभूमीवर त्या दिवशी देखील हा निर्णय घेण्यात आला होता. अगदी. भारतीजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज स्टेट महाराष्ट्रशी संवाद साधला याबद्दल.